कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार, अलमट्टी अधिकाऱ्यांचा, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र पाटबंधारे अधिकाऱ्यांचा आंदोलन अंकुश व कृष्णा महापूर नियंत्रण समितीने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचे घातले श्राद्ध। आंदोलन अंकुश आणि कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निषेधात्मक पिंडदान। ढगफुटीसारखा किंवा अतितीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला नसताना निव्वळ सरकारी अनास्थेमुळे यावर्षी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येऊन त्यात लोकांचे जीव गेले आहेत, तसेच नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप करीत आज आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या वतीनं कुरुंदवाड येथे कृष्णा पंचगंगा संगम घाटावर महाराष्ट्र आणि दोन्ही सरकारांचे श्राद्ध घालण्यात आले। गेली 10 दिवस शिरोळ तालुक्यात महापुराचे पाणी साचून राहिलेले आहे। या महापुराचे पाणी उतरावे म्हणून सरकार किंवा येथील प्रशासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही। सरकारने आणलेल्या या महापुराने तालुक्यातील नदीकाठची जनता भयभीत झालेली आहे। अनेक नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतर झाले, पण त्यांच्या चाऱ्याची निवाऱ्याची कोणतीही सोय सरकारने आणि प्रशासनाने केलेली नाही। त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील लोकांचे नुकसान झाले म्हणून आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा महापूर नियंत्रण समिती या दोन्ही संघटनांच्या वतीनं सरकारचे श्राद्ध घालून त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून पिंडदान करण्यात आले। या आंदोलनात पिंडदान करताना महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार आणि येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या नावाने बोंब ठोकून नदीला नैवेद्य वाहण्यात आला। दरम्यान आकिवाड शिरोळ तालुका येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी कृष्णा महापूर समितीचे विजयकुमार दिवाण, सर्जेराव पाटील, सुयोग हावळ, प्रदीप वायचळ, आंदोलन अंकुश धनाजी चुडमुंगे, बाळासाहेब सोमण, आप्पासो कदम, सोमनाथ तेली, सुरेश गोंधळी यांच्यासह कुरुंदवाड मधील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।